दरम्यान राज ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय। मुंद्रा पोर्ट सोडलं तर एकही पोर्ट अदानींनी बांधलेलं नाही, डोक्याला बंदूक लावून पोर्ट विकत घेतली असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय। एकाच उद्योगपतीवर केंद्र सरकार मेहरबान का असा त्यांनी प्रश्न विचारला होता। तर गौतम अदानींनी फक्त मुंद्रा पोर्ट बांधलंय, इतर कुठलंही पोर्ट त्यांनी बांधलेलं नाही असं राज ठाकरे म्हणाले। पोर्ट्स याच्यामध्ये एक मुंद्रा पोर्ट सोडलं तर जेवढी पोर्ट्स आत्ता त्या गौतम अदानींच्या हातामध्ये आत्ता आहेत यातलं एकही पोर्ट हे गौतम अदानींनी स्वतःहून उभं केलेलं पोर्ट नाही। ही दुसऱ्यांची पोर्ट्स होती, त्यांना गन पॉईंटवरती आणून त्यांच्याकडनं ही संपूर्णपणे पोर्ट्स विकत घेतलेली आहेत। म्हणजे आज जर समजा तुम्ही विमानतळ ही एक जर समजा गोष्ट बघितली तर 7 का 8 विमानतळं आज गौतम अदानींना देण्यात आलेली आहेत केंद्र सरकारकडनं, आणि त्यातलं फक्त एक नवी मुंबईचं विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ हे गौतम अदानींनी बांधलेलं नाही। ही दुसऱ्यांनी बांधलेली, दुसरे चालवत असलेली किंवा केंद्र सरकारच्या हातात असलेली ही सगळी विमानतळं आहेत। त्याच्यामुळे एक विमानतळ सोडलं तर दुसरं कोणतंही विमानतळ हे गौतम अदानींनी उभं केलेलं नाही।